इंडिया इज द कंट्री ऑफ डायव्हर्सिटी. भारत विभिन्नतेने भरलेला देश आहे. देर आर मेनी रिलीजन पीपल हु रिसाइड्स इन इंडिया. Especially we found that people belonging to the Hindu religion, Muslim religion, Christian, Parsi, Jew religion resides in India. And among in it also, we found that people who are a Hindu and Muslim are majority people in India. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक आहेत आणि त्यातल्या त्यात अनेक धर्माच्या लोकांच्या मध्ये आपल्याला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू धर्माचे लोक अधिक सापडतात. आणि त्यात देखील परत हिंदू आणि मुस्लिम कम्युनिटीचे लोक आपल्याला भारतामध्ये जास्त सापडतात. त्यामुळं लॉ मध्ये आपल्याला जो फॅमिली लॉ शिकवला जातो त्यामध्ये आपल्याला ज्या कन्सेप्ट बघायच्या असतात त्या जास्तीत जास्त हिंदू लॉ आणि मुस्लिम लॉच्या कन्सेप्ट बघायच्या असतात. पण या कन्सेप्ट बघण्याच्या आधी अ व्हेरी बिग क्वेश्चन विच कम इन फ्रंट ऑफ अवर माइंड इज दॅट वन, हु इज अ हिंदू. कारण हिंदू लॉ कुणाला ऍप्लिकेबल आहे सांगा. हिंदू लॉ ऍप्लिकेबल आहे हिंदूंना आणि मुस्लिम लॉ ऍप्लिकेबल आहे कुणाला तर अ पर्सन हु इज प्रोफेसिंग द मुस्लिम रिलीजन. त्यामुळे क्वेश्चन मार्क क्रिएट होतो की हिंदू नेमकं कोण आहे आणि मुस्लिम नेमकं कोण आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हु इज अ हिंदू या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे. पण याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायला लागेल सांगा, तर हिंदू शब्दाची हिस्ट्री. सो वी आर स्टार्टिंग द आन्सर विथ द हिस्ट्री ऑफ अ वर्ड हिंदू. तर बघा, when we went into the history of a Hindu law, we found that the term Hindu जो आहे की नाही, हिंदू हा शब्द has its origin not on the basis of religion. समजून घ्या, हिंदू शब्दाचा जो ओरिजिन आहे की नाही तो ओरिजिन रिलीजन मध्ये आपल्याला सापडत नाही. तर हिंदू शब्दाचा जो ओरिजिन आहे तो आपल्याला सापडतो जिओग्राफी मध्ये. डिड यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? The origin of the word Hindu did not found into the religion Hinduism, but origin of the word Hindu found into the geography. हा काय बघा तो, तर हिंदू शब्द आपण घेतलेला आहे एका नदीच्या नावावरनं. The word Hindu has been taken from the name of the river Sindhu. हा Sindhu term was to denote the people who were settled around the Sindhu river. सिंधू कोण असायचे तर जे सिंधू नदीच्या अवतीभोवती राहायचे. हा ते लोक कोण होते? सिंधू, ज्याला आज आपण आजच्या भाषेमध्ये इंडस रिव्हर म्हणतो. प्रेझेंट डे दॅट इज कॉल्ड एज द इंडस रिव्हर. तेव्हा इट वॉज कॉल्ड एज द सिंधू नदी, सिंधू रिव्हर. आणि सिंधू नदीच्या अवतीभोवती जे राहायचे दे वर कॉल्ड एज काय झाले सांगा, तर सिंधू. आणि मग नंतर काय झालं बघा, तर लॅटर ऑन सिंधू बिकम द हिंदू अँड द टर्म वॉज यूज टू आयडेंटिफाय द पीपल हु आर नॉट मुस्लिम अँड ख्रिश्चन. समजून घ्या. म्हणजे मग सुरुवातीला हिंदू कोण होते, तर एक मुद्दा तर लक्षात आला, जे सिंधू नदीच्या अवतीभोवती राहत होते ते सिंधू होते. सिंधूचा झाला शब्द हिंदू. आणि मग नंतर त्याची निगेटिव्ह डेफिनेशन आली, तर जे मुस्लिम आणि ख्रिश्चन नाही आहेत. कारण मग हळूहळू भारतामध्ये काय झालं सांगा, तर परकीय लोकांचं आगमन सुरू झालं. हा मुस्लिम आले, मग ख्रिश्चन आले, नंतर पोर्तुगीज आले एक्सेट्रा. म्हणून मग नंतर हिंदू शब्दाची डेफिनेशन निगेटिव्ह झाली. आणि निगेटिव्ह कशी झाली सांगा, तर those who were not Muslim and Christian were considered as a Hindu. So in a way, the definition of the Hindu was a more negative, who is not Hindu, rather than positive, who is a Hindu. त्यामुळे सुरुवातीच्या काळाला हिंदू शब्दाची जी डेफिनेशन होती ती निगेटिव्ह डेफिनेशन आली. ओके, जे मुस्लिम ख्रिश्चन नाही आहेत ते कोण झाले, तर हिंदू झाले. पण हळूहळू जसं जसं लॉची डेव्हलपमेंट झाली आफ्टर इंडिपेंडन्स, आपल्याकडे आपला हिंदू धर्माचा एक स्पेसिफिक कायदा आला. कुठला कायदा बघा, हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. आणि या हिंदू मॅरेज ऍक्ट 1955च्या सेक्शन 2 सब क्लॉज 1 मध्ये हिंदू हा शब्द काय केला सांगा, तर डिफाईन केला. गेटिंग द पॉइंट, विच इज द लॉ डिफाइनिंग द वर्ड हिंदू. लक्षात येतं तुम्हाला? हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. कुठला सेक्शन? सेक्शन 2 1 ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट डिफाईन्स हिंदू. मग अकॉर्डिंग टू दिस लॉ हिंदू कोण आहे? क्वेश्चन मार्क आहे. आपण याचं उत्तर काय करूया सांगा, तर फाइंड आउट करूया. हा एनी पर्सन हु इज कन्सिडर्ड टू बी द हिंदू. कधी बघा, लेट चेक आउट द डेफिनेशन. कुठल्या लॉत आहे? परत अगेन बघा, हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. कुठला सेक्शन आहे? सेक्शन 2(1) हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. एनी पर्सन वुड बी कन्सिडर्ड एज अ हिंदू फॉर द पर्पज ऑफ द लॉ. लक्षात घ्या, ऑफकोर्स आपण फक्त लॉशी डील करतोय. हा
त्यामुळे आपली लिगल डेफिनेशन आहे. सो हिंदू फॉर द पर्पज ऑफ द लॉ, कधी कधी बघा, इफ इज अ हिंदू बाय रिलीजन, लेट चेक आउट, इफ इज अ पर्सन हु इज अ हिंदू बाय रिलीजन इन एनी ऑफ द फॉर्म और अ डेव्हलपमेंट विच इन्क्लूड काय बघा, विरश्वया, लिंगायत और द फॉलोअर ऑफ द ब्रह्मा, प्रार्थना और आर्य समाज, जो कोणी हिंदू बाय रिलीजन आहे इन एनी फॉर्म ऑफ द डेव्हलपमेंट, ओके. मग वेगवेगळ्या कम्युनिटी हिंदू मध्ये आल्या, लिंगायत, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज. सो फर्स्ट व्यक्ती कोण हिंदू आहे लक्षात आलं तुम्हाला? हिंदू इज अ पर्सन हु इज हिंदू बाय रिलीजन आहे. नंबर 2 बघा, हिंदू धर्मामध्ये आणखीन काही कम्युनिटीज ऍड केले गेले, ओके. सो अकॉर्डिंगली अ पर्सन प्रोफेसिंग द हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख रिलीजन, जे हिंदू आहेत, जे बुद्ध आहेत, जे जैन आहेत आणि जे सिख आहेत, ते सुद्धा कोण आहेत सांगा, तर दे आर ऑल्सो कन्सिडर्ड एज अ हिंदू. हा समजून घ्या काय, हा जो सेकंड क्लॉज आहे ना, अ पर्सन हु इज अ हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख इज ऑल्सो हिंदू, हे नॉट ओनली हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 सांगतोय, तर इव्हन आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 25च्या एक्सप्लेनेशन 2 मध्ये पण सांगितलेलं आहे की अ पर्सन प्रोफेसिंग हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख रिलीजन comes within the category of the Hindu. So लक्षात आलं पहिला मुद्दा, जो हिंदू बाय रिलीजन आहे. दुसरा मुद्दा, जो हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख आहे, तो सुद्धा हिंदू आहे. आता समजून घ्या, हा जी तिसरी कॅटेगरी दिलेली आहे, जो तिसरा क्लॉज दिलेला आहे, ती निगेटिव्ह डेफिनेशन आहे. हा निगेटिव्ह डेफिनेशन काय अर्थानं बघा, तर अ पर्सन हु इज नॉट अ ख्रिश्चन, मुस्लिम, पारसी, Jew by religion will be governed by Hindu law unless it is proved that such a person will not be governed by Hindu law. तिसऱ्या कॅटेगरीला आपण काय म्हणणार समजते तुम्हाला? निगेटिव्ह डेफिनेशन. पहिल्या दोन कॅटेगरीत आपण क्लिअर घेतलेलं पॉझिटिव्ह डेफिनेशन. जे हिंदू बाय रिलीजन आहेत ते हिंदू आहेत, जे हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख आहेत ते हिंदू आहेत. हा पण तिसरी कॅटेगरी मात्र निगेटिव्ह डेफिनेशन आहे. जे ख्रिश्चन नाहीत, जे मुस्लिम नाहीत, जे पारसी नाहीत, जे ज्यू नाहीत, ते कोण आहेत तर सांगा, दे आर कन्सिडर्ड एज अ हिंदू कन्सिडर केलेले. सो वन हु इज नॉट अ ख्रिश्चन, कारण ख्रिश्चन people are governed by their own law, Muslim they are governed by their own Mohammedan law, Parsi and Jew they are governed by their own law. So therefore those who are not Christian, Muslim, Parsi, Jew are considered as the Hindu, त्यांना कन्सिडर केलेले. आता चौथी कॅटेगरी बघा, child legitimate or illegitimate, both of whose parent are a Hindu, Buddhist, Jain or Sikh is a Hindu. कळतंय काय सांगितलेलं आहे? लिजिटिमेट किंवा इलिजिटिमेट. लिजिटिमेट जे व्हॅलिड मॅरेज मधनं, लिगल मॅरेज मधनं झालेलं आहे, किंवा इलिजिटिमेट जे व्हॅलिड मॅरेज मधनं झालेलं नाहीये. लिजिटिमेट किंवा इलिजिटिमेट चाइल्ड असू दे, ज्याचे दोन्ही पॅरेंट्स हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख आहेत, ती व्यक्ती कोण आहे सांगा, ते चाइल्ड कोण आहे सांगा, तर हिंदू आहे. गॉट द पॉइंट? ज्या मुलाचे, मुलगी असो किंवा मुलगा, हा सन असो और डॉटर, लिजिटिमेट असो और इलिजिटिमेट, त्याचे दोन्ही पॅरेंट्स हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख आहेत, तो काय झाला सांगा, तर हिंदू कन्सिडर केला गेला. मग आता इथं आपल्याला कदाचित एक प्रश्न पडेल, वी मे हॅव क्वेश्चन इन अ माइंड, जर समजा वन ऑफ द पॅरेंटच हिंदू असतील आणि एक वन ऑफ द पॅरेंट नॉन हिंदू असेल तर काय करायचं सांगा. तर त्यावेळेला आय हॅव अंडरलाइंड देअर ऑन, यू कॅन सी, कशावर डिपेंड असेल की ते मूल हिंदू आहे का नॉन हिंदू आहे, तर अपब्रिंगिंग वर. लेट्स चेक आउट काय लॉ सांगतो. इफ only one of the parent is the Hindu, then the religion of the child would be decided on the basis of his or her upbringing. That is whether the upbringing was a Hindu or a not. त्या मुलाला जे वाढवलं गेलेलं आहे, जे संस्कार दिले गेलेले आहेत, हा ज्या प्रथा परंपरा शिकवलेल्या आहेत, त्या हिंदू धर्माच्या आहेत किंवा नाही, यावर डिपेंड असेल की ते मूल हिंदू आहे किंवा नाही आहे. कळतंय? जर एखाद्या मुलाचे एक पॅरेंट हिंदू आहेत, एक पॅरेंट मुस्लिम आहे, तर त्या मुलाचा धर्म कसा ठरवायचा, तर त्या मुलाच्या अपब्रिंगिंग वरून, त्याला कसं वाढवलेलं आहे, काय संस्कार दिलेले आहेत, त्याच्यावर डिसाइड होईल की ते मूल हिंदू आहे किंवा नाहीये. गॉट द पॉइंट? सो अ चाइल्ड लिजिटिमेट किंवा इलिजिटिमेट, त्याचे बोथ पॅरेंट हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख आहेत, ते मूल हिंदू आहे. आणि वन ऑफ द पॅरेंट जर हिंदू आणि वन पॅरेंट नॉन हिंदू असेल, तर त्याच्या अपब्रिंगिंग वर ठरेल की ते मूल हिंदू होईल किंवा नाही. आता आणखीन एक क्वेश्चन मार्क असा क्रिएट होतो की ज्याला धर्मांतर केलेलं आहे तो हिंदू असेल का. तर लॉ काय सांगतो बघा,
एनी पर्सन हु इज अ कन्वर्ट टू हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सिख रिलीजन. एखाद्या मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी व्यक्तीना आपलं धर्मांतर करून हिंदू धर्म, बुद्धिस्ट धर्म, जैन धर्म, शीख धर्म स्वीकारलेला असेल तर तो सुद्धा हिंदू आहे. लक्षात घ्या. कन्वर्जन करून जर एखाद्यानं हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख रिलीजन स्वीकारलेलं असेल तर ती सुद्धा व्यक्ती हिंदू आहे. मग आता इथे महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे? कन्व्हर्जन साठी म्हणजे धर्मांतर करण्यासाठी ज्या काही सेरेमनीज त्या त्या धर्मात दिलेल्या असतील त्या सेरेमनीज झाल्यात किंवा नाही झाल्यात, दॅट इज नॉट द पॉइंट. दॅट डझंट मॅटर. व्हॉट इज इम्पॉर्टंट की त्या व्यक्तीचं कन्व्हर्जनचं इंटेन्शन आहे का. सो वी कॅन सी व्हॉट द लॉ सेज. Intention to be converted to a Hindu and the conduct in that regard is enough proof to prove that you are a Hindu. No special ceremonies of the conversion need to be done. Okay. त्या व्यक्तीचं हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख रिलीजन मध्ये कन्वर्जन करून घेण्याचं इंटेन्शन होतं किंवा नव्हतं याचं प्रूफ काय सांगा तर इनफ आहे. सेरेमनीज झालेल्या आहेत किंवा नाही आहेत यानं ती व्यक्तीचं कन्वर्जन टू हिंदुझम व्हॅलिड आहे किंवा नाही आहे हे मॅटर करत नाही. सो अकॉर्डिंगली बघा इथे हिंदू कोण आहे, हु इज अ हिंदू, ह्याची जी डेफिनेशन आहे हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन 2(1) मध्ये दिलेली आहे ती एंड होते. काय काय बघितलं बघा आपण. हिंदू बाय रिलीजन हिंदू आहे. नंबर 2 कॅटेगरी मध्ये हिंदू, बुद्धिस्ट, जैन, शीख हिंदू आहेत. नंबर 3 निगेटिव्ह डेफिनेशन आहे जे ख्रिश्चन, मुस्लिम, पारसी, ज्यू नाही आहे तेच हिंदू आहे. नंबर 4 मध्ये बघा ज्या लिजिटिमेट किंवा इलिजिटिमेट चाइल्डचे बोथ पॅरेंट हिंदू आहेत ती व्यक्ती ते चाइल्ड पण हिंदू आहे. आणि ज्यानं स्वतःला हिंदू किंवा बुद्ध किंवा जैन किंवा शीख रिलीजन मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे त्याचं कन्वर्जनचं इंटेन्शन आहे ती व्यक्ती पण काय होईल सांगा तर हिंदू होईल. आय होप यू अंडरस्टूड हु इज अ हिंदू. टू फर्दर अंडरस्टँड who is a Hindu, what we will do is that we will see two case laws. Baka, the first case we are going to see is the Perumal versus Ponnuswamy. What is the name of the first case we are going to see? Perumal versus Ponnuswamy. What happened in this particular case? Baka, काय झालेलं होतं? There was one Hindu father and a Christian mother. काय झालेलं सांगा? Hindu father and a Christian mother. They got married. दोघांचं हिंदू धर्मानुसार काय झालं सांगा तर लग्न झालं. फॉर सम डेज एव्हरीथिंग गोज ऑन गुड. काही दिवस सगळं ओके होतं त्यांच्यामध्ये. त्या जी आई होती, मदर होती और जी वाईफ होती तिनं हिंदू धर्माला स्वीकारलं. ती हिंदू धर्माचे जे काही सगळे नियम होते त्याचं पालन पोषण वगैरे पण करत होती. हा आणि मीन वाईल काय झालं त्यांच्यामध्ये डिस्प्यूट सुरू झाले आणि दे डिसाइडेड टू गेट सेपरेट. दोघं वेगळं राहायला लागले. पण इन बिटवीन दॅट त्यांना काय झालेलं होतं सांगा तर एक अपत्य झालेलं होतं. दे हॅड अ सन. त्यांना एक मुलगा झालेला होता. आता आफ्टर दर डिस्प्यूट त्यांच्यामध्ये जे काय वाद व्हायला लागले त्या वादानंतर ती वाईफ आणि तो मुलगा वेगळे राहायला लागले फादर पासून. आणि त्या वाईफनं काही दिवसांनी प्रॉपर्टीमध्ये काय केलं तर क्लेम केलं, आपल्या हजबंडच्या प्रॉपर्टीमध्ये क्लेम केलं. नाव हजबंड सेड दॅट ऍज बिकॉज द मदर इज अ Christian and the son is residing with the mother, the son is residing with the wife, so he is not a Hindu and therefore he did not have any claim into my property. असं त्यांना काय केलं सांगा तर सांगितलं तिथं. पण कोर्ट हेल्ड दॅट ती जी मदर होती इवन दो शी इज सेपरेटेड फ्रॉम द हजबंड बट शी इज अपब्रिंगिंग द चाइल्ड अकॉर्डिंग टू द हिंदू रिलीजन. त्यामुळे वन ऑफ द पॅरेंट इज द हिंदू अँड द चाइल्ड इज गेटिंग काय तर nourished according to the or brought according to the हिंदू रिलीजन. त्यामुळे ते मूल हिंदू आहे, लग्न व्हॅलिड आहे आणि therefore the child was entitled to the share in the property of the father. असं कोर्टानं काय केलं सांगा तर डिसिजन दिलं. सो गॉट द पॉइंट. त्या मुद्द्यावर आपण केस घेतलेली आहे ही की ज्या वेळेला वन ऑफ द पॅरेंट हिंदू आणि वन ऑफ द पॅरेंट नॉन हिंदू आहे तर त्या चाइल्डचं जे रिलीजन असेल ते कशावर डिपेंड असेल तर त्याला अपब्रिंग कसं केलं गेलेलं आहे त्या मुलाचा अपब्रिंगिंग हिंदू रिलीजन नुसार होता. सो द चाइल्ड वॉज कन्सिडर्ड एज अ हिंदू. ओके, गॉट द पॉइंट. नाउ वी विल सी वन मोर अनदर केस फॉर द पर्पज ऑफ दिस पॉइंट. हा टू अंडरस्टँड हु इज अ हिंदू. केसचं नाव काय बघा तर शास्त्री वर्सेस मूलदासची केस आहे. What the name of the case? Which case study we are going to see? शास्त्री वर्सेस मूलदास. बघूया पण ह्या केस मध्ये काय झालं.
व्हॉट हॅपन इन दिस केस बघा. दिस इज वन ऑफ द लँडमार्क जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हिंदू म्हणजे कोण हा शब्द काय केलेला सांगा तर डिफाईन केलेला होता. हा ही केस कशाशी रिलेटेड आहे बघा. ही केस स्वामीनारायण टेम्पल जे अहमदाबाद मध्ये सिच्युएटेड आहे त्याच्याशी रिलेटेड केस आहे. व्हॉट हॅपन इन दिस केस बघा. देर वॉज अ ग्रुप ऑफ पीपल कॉल्ड एज अ सत्संगी हु आर मॅनेजिंग द टेम्पल. देर वॉज वन ग्रुप ऑफ पीपलचे नाव काय होतं सत्संगी अँड दे वर मॅनेजिंग द टेम्पल. पण त्यांनी नॉन सत्संगी हरिजन लोकांना टेम्पल मध्ये येण्यापासून रिस्ट्रिक्ट केलेलं होतं, मना केलेलं होतं. द रिस्ट्रिक्टेड नॉन सत्संगी हरिजन फ्रॉम एंटरिंग द टेम्पल. त्यांच्या बाजूने आर्ग्युमेंट काय होतं माहिती आहे. सत्संगी हा एक वेगळा रिलिजनच आहे. दे आर्ग्यूड दॅट सत्संगी इज अ डिफरंट रिलिजन अँड दे आर नॉट बाउंड बाय हिंदू लॉ. आणि त्यामुळे हिंदू लॉचे नियम आमच्यावरती बाउंड नाही आहेत, आम्ही एक वेगळा धर्म आहे असं त्यांनी काय केलं सांगितलं. पण सुप्रीम कोर्टानं मात्र सांगितलं, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट सत्संगी, आर्य समाज, राधास्वामी, ऑल these belong to the Hindu religion because they are originated under the Hindu philosophy. कोर्टानं काय सांगितलं सत्संगी, आर्य समाज, प्रार्थना समाज, राधास्वामी, लिंगायत, ऍडिशनली आपल्या डेफिनेशन मध्ये पण आहे ना, हे सगळे ओरिजिनली कुठून आलेले आहेत हिंदू फिलॉसॉफी मधून आलेले धर्म आहेत. सो अकॉर्डिंग टू लॉ ते हिंदू धर्माशीच कनेक्टेड येतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती हिंदू लॉचे नियम बाइंडिंग आहेत. ओके, सो गॉट द पॉइंट. हिअर वी आर फिनिशिंग दिस पर्टिक्युलर टॉपिक ऑफ द हु इज अ हिंदू. लक्षात आलं. आपली जी सेक्शन 2(1) ची डेफिनेशन आहे हिंदू मॅरेज ऍक्टची त्यानुसार हिंदू कोण आहे याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही डेफिनेशन काय केलेली सांगा तर दिलेली आहे. आणि अकॉर्डिंगली जे हिंदू बाय रिलीजन आहे हा जे ख्रिश्चन, पारसी, मुस्लिम, ज्यू नाहीये, त्याच्यानंतर जे हिंदू, बुद्धिस्ट, जैन, सीख आहे ज्याचे बोथ पॅरेंट काय सांगा तर हिंदू आहेत आणि जे हिंदू धर्मामध्ये स्वतःला कन्वर्ट करून घेतलेला आहे, such a person is going to be considered as a Hindu. I hope you all understood it. If you have any doubt, you can ask me.